नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. मराठी व्याकरणाचा हा जो आपला क्लास आहे हा आपण डेली चालवत असतो. तर या क्लासमध्ये आज आपण नेमकं काय बघणार आहे, तर आज आपल्याला बघायचं आहे केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्यय अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. या पॉईंटवरती तुम्हाला एक प्रश्न हा एक मोफतचा प्रश्न असतो, कारण की हा जो प्रश्न हा अतिशय सोपा प्रश्न असतो आणि फक्त तुम्हाला काय कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट समजला तर तुम्हाला या केवल प्रयोगी अव्ययामध्ये कुठंच कधीच दिक्कत येणार नाही. फक्त प्रश्न काय आहे, प्रश्न असा आहे की तुम्हाला फक्त केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय एवढं जरी समजलं तरी सफिशियंट आहे. मग हे जे शब्द असतात वगैरे हे पाठ असले नसले काहीच मॅटर करत नाही. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. बघा आता कन्सेप्ट आपण समजून घेऊया. बऱ्याचदा काय होते, आपण बोलत असताना काय होत असते, अचानकपणे आपल्या मनातून भावना व्यक्त होत असतात. काय होतं, अचानकपणे आपल्या तोंडातून काय येतात, अचानकपणे शब्द येत असतात. म्हणजे अचानकपणे म्हणजे जे आपण त्याचा कधीही विचार नसते केलेला. काय, ज्या शब्दांचा आपण कधीही विचार नसते केलेला, त्यानंतर ज्या शब्दांचा आपण कधीही अगोदर ठरवलेलं नसते, ते काय होतात, अचानकपणे तोंडून येतात. मग अचानकपणे आपल्या काय येतात, भावना दाटून येत असतात. मग भावना दाटून आल्यानंतर अचानकपणे आपल्या तोंडून काय निघत असतात, शब्द निघत असतात. मग ते शब्द म्हणजेच काय असतात, केवल प्रयोगी अव्यय असतात. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही रस्त्याने चालत असता, मग रस्त्याने चालत असताना काय दिसला, एखादा साप दिसला. मग एखादा साप दिसला तर तुम्ही काय म्हणणार आहे, ते ठरवून गेले का तुम्ही अरे बापरे असं म्हणायला, तर तुम्ही काय म्हणणार आहे, तिथं गेल्यानंतर तुमच्या तोंडून अचानकपणे निघेन शब्द की अरे बापरे, नसा अंगावरती काटा येणार आणि मागे जाणार. म्हणजे हा अरे बापरे हा शब्द काय, अरे बापरे हा शब्द काय तुमच्या तोंडून अचानकपणे निघाला. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विंचू चावला, मग विंचू चावल्यानंतर असा अचानकपणे तुमच्या तोंडून काय येणार आहे, उद्गार येणार आहे. म्हणजे जे अचानकपणे येते, भावना दाटून येतात, भावना दाटून आल्यानंतर तोंडावाटी जे बाहेर येतात त्याला काय म्हणायचं आपण, तर त्यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे, केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. म्हणजे उदाहरण जर सांगितलं, असंख्य उदाहरण आहे. मग तुम्हाला समजा आनंद होत असेल, मग आनंद झाला की काय, हर्षदर्शक समजा एखादी मॅच असेल, काठ्याची मॅच म्हणतो आपण त्याला, काठ्याची मॅच झाली त्याच्यात जर तुम्ही जिंकले तर काय करणार, तुमचा हर्ष जाग्यावर आणणार नाही. त्यावेळेस अचानकपणे तोंडून काय निघतात, शब्द निघतात. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, हर्ष. मग हर्ष म्हणजे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर अजून तुमच्या तोंडून दुःख झालं तर मग दुःख, शोक झाला तर शोकदर्शक, तुम्ही संमती देत असाल तर संमती दर्शक, विरोध दर्शवत असाल तर विरोध दर्शक. त्यानंतर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल प्रशंसा करत असा एखाद्याची तर प्रशंसा दर्शक उद्गारवाचक वाक्य निघतात किंवा उद्गारवाचक शब्द निघतात. त्यालाच आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. तर कन्सेप्ट महत्वाचा आहे. कन्सेप्ट काय आहे, ते बाकीच्या गोष्टी संमती दाखवत आहे की विरोध दाखवत आहे की संघर्ष दाखवत आहे की विनंती दाखवत आहे की हर्ष दाखवत आहे, त्यानंतर की घृणा दाखवत आहे. या गोष्टी ज्या आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. शब्द जरी तुमच्या कानावरती आला तर तुम्हाला लगेच समजून जाईल, हा याच्यातून फॉर एक्झाम्पल मी शाबास म्हटलं, मग शाबास म्हटलं त्याच्यातून काय विरोध आहे का, नाही, तर याच्यातून काय शाबासकी आहे. मग शाबासकी आहे म्हणजे काय, प्रशंसा आहे. म्हणजे प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. म्हणून त्या शब्दांचा बाऊ करायचा नाही, फक्त महत्वाची गोष्ट आहे कन्सेप्ट महत्वाचा आहे. कन्सेप्ट काय केवल प्रयोगी अव्ययाचा, तर कन्सेप्ट असा आहे केवल प्रयोगी अव्ययाचा की जे शब्द तुमच्या भावना दाटून आल्यानंतर तोंडावाटे अचानकपणे बाहेर निघतात त्याला काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय म्हणायचा. मग केवल प्रयोगी अव्यय तुम्हाला पुन्हा एकदा मी क्लिअर करून देतो. रस्त्यानं अचानक जात असताना मोठा जर समोर वाघ आला असेल तर त्यावेळेस तोंडातून जो शब्द तुमच्या निघेल तो शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आता ऍक्च्युली हा जो केवल प्रयोगी अव्यय असते, या केवल प्रयोगी अव्ययाचा वाक्यात काहीच उपयोग नसते. काय असते, ते ऍक्च्युली वाक्याचा भागच नसते. आता तुम्ही रस्त्यानं जातात, तुमच्या वाक्यामध्ये तो भाग नाही आहे, पण तो अचानकपणे आला. मग अचानकपणे आला म्हणजे काय, आपण सरळ म्हणू शकतो, जो केवल प्रयोगी अव्यय असेल हा केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसते, केवळ वाक्यामध्ये वापरायचा आहे म्हणून आपण काय करतो, त्याला वापरतो. आणि केवळ आपण वापरत आहे म्हणूनच त्याला काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय. त्याच्या वापरानं त्या वाक्यावरती काहीच फरक पडत नाही. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल केवढा मोठा साप आहे, बापरे केवढा मोठा साप आहे, फक्त एवढं. मग याचा फरक काय पडतो, फक्त भाषा सुशोभित करण्यासाठी काय केलं जाते, हे जे केवल प्रयोगी अव्यय आहेत हे केवल प्रयोगी अव्यय वापरले जातात. मग केवल प्रयोगी अव्ययाचा वापर कशासाठी करतो आपण, तर ते माहित पाहिजे. तुम्हाला माहित आहे, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही असं तोंडाला काय लावता, पावडर लावता. मग कशासाठी लावता, त्याचा काही फायदा आहे काय, म्हणजे असं तुम्हाला काही एक्स्ट्रा भेटून राहिला काय त्यातून,
काहीच भेटत नाही. तर पावडर कशासाठी लावतो? हे जे आपलं तोंड आहे, हे जे आपला चेहरा आहे, हा चेहरा सुशोभित करण्यासाठी, तो चांगला दिसण्यासाठी आपण काय लावतो? पावडर लावतो. मग त्याचप्रमाणे आपली जी भाषा आहे, मग या भाषेला काय सुंदरता यावी, ती भाषा सुंदर दिसावी म्हणून काय करतो आपण? केवल प्रयोगी अव्यय लावत असतो. मग प्रशंसेच्या वेळी आपण प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय लावतो. त्यानंतर भीतीच्या वेळेस भीतीदर्शक, हर्षाच्या वेळेस हर्षदर्शक, आचार्याच्या वेळेस आचार्यदर्शक, त्यानंतर संमतीच्या वेळेस संमतीदर्शक, दुःखाच्या वेळेस शोकदर्शक असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? केवल प्रयोगी अव्यय असतात. त्यानंतर हे जे केवल प्रयोगी शब्द असतात हे भावनेच्या संबंधित असतात. कशाच्या? आपल्या जे भावना आहेत त्या भावनेच्या काय असतात? संबंधित असतात. मग जी गोष्ट भावनेच्या संबंधित असते त्याला आपण काय म्हणतो? भावना प्रधान असं म्हणतो. म्हणून केवल प्रयोगी अव्यय काय? भावना प्रधान असतात. कन्सेप्ट क्लिअर? केवल प्रयोगी अव्यय हे वाक्यामध्ये केवळ वापरल्या जातात, ते वाक्याचा भाग नसतात. केवल प्रयोगी अव्यय हे काय असतात? भावना प्रधान असतात. त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय असते? तर तोंडावाटे अचानकपणे निघालेले जे ज्यावेळेस आपल्या भावना दाटून येतात त्यावेळेस निघालेले काय असतात? ते उद्गार असतात. त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात किंवा त्याला उद्गारवाचक शब्द असे सुद्धा म्हणतात. क्लिअर पॉईंट? मग आता जर पॉईंट क्लिअर झाला असेल तर आता तुमच्या समोर कोणताही शब्द टाकला तर तुम्हाला इझिली ओळखला जाईल. फॉर एक्झाम्पल आता काय झालं? अचानकपणे तुम्ही च्या समोर तुमचा मित्र मैत्रीण जे कोणी असेल ते अचानकपणे खूप वर्षानंतर तुम्हाला दिसले तर तुम्ही काय करणार? आश्चर्यचकित होणार. मग आश्चर्यचकित झाल्यानंतर काय? तुमच्या तोंडून तशा प्रकारचे काय ना शब्द येणार. मग तशा प्रकारचे शब्द फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकता तुम्ही त्याले? बापरे! काय म्हणू शकता? बापरे! किती वर्षानंतर भेटला. म्हणजे हा बापरे जो शब्द झाला हा काय झाला? हा शब्द झाला तुमचा केवल प्रयोगी अव्ययाचा. तर आता या केवल प्रयोगी अव्ययाचे त्याच्या वापरानुसार त्यानंतर तो कशा प्रकारे वापरला असे वेगवेगळ्या प्रकार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर इथं आपण 2 दिलेले आहेत. पहिला कोणता? हर्षदर्शक. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हर्ष होईल, आनंद होईल त्यावेळेस तुमच्या तोंडावरती अचानकपणे जर काही शब्द निघत असतील तर त्याला काय म्हणायचं? हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल कोणते शब्द आहे? आहाहा. त्यानंतर आहा, आहा, वा, ओहो हे शब्द काय आहेत? तर हे तुम्हाला हर्ष झाला की. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल आनंद झाला तुम्ही काय म्हणता? वा. म्हणजे तुम्ही एखादं गाणं ऐकलं, गाणं ऐकल्यानंतर काय अचानकपणे तोंडून निघते वा काय आवाज आहे असं म्हणतो आपण. त्यानंतर ओ हो क्या बात है असं म्हणतो आपण. म्हणजे जे काय अचानकपणे तोंडून निघतात. असं तुम्हाला कोणी जबरदस्ती केलेली नसते की बा हे मनास लागते तर नाही. तर ते अचानकपणे तोंडून निघतात. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? त्यातून जर हर्ष दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आणि दुसरा सांगला आपण शोकदर्शक. मग शोक काय? तुम्हाला दुःख झालं असेल, शोक तुम्हाला दाखवायचा असेल तर अचानकपणे जे शब्द निघतील त्याला आपण शोकदर्शक म्हणतो. जसं की शिव देवारे. समजा फॉर एक्झाम्पल देवारे. समजा एखादा ऍक्सिडेंट झाला आपण देवारे किती खतरनाक हा. त्यानंतर अगाई काही असं दुःख झालं की म्हणतात अगाई किंवा आई ग शुद्ध मध्ये गेलो तर त्यानंतर हाय त्यानंतर अरे रे त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्या समोर एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तो व्यक्ती काय झाला? एक्सपायर झाला. तुम्ही काय म्हणता? अरे रे किती मस्त माणूस होता परंतु गेला. म्हणजे काय झाला? अरे रे काय झाला? तुमचा शोकदर्शक. म्हणजे तुमचं दुःख जर इथं दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. ऍक्च्युली केवल प्रयोगी जे अव्यय आहेत ना कोणताही शब्द असो तो शब्द जर तुम्ही एक्स्ट्रा यूज करत असाल त्या सेंटेन्समध्ये कशासाठी? त्या शब्दाची किंवा त्या भाषेची सौंदर्य वाढवण्यासाठी जर यूज करत असाल तरच त्याला काय म्हणायचं? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. बघा हे केवल प्रयोगी अव्यय अतिशय महत्त्वाचा आहे. याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही हे कन्सेप्ट समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच येणार नाही. म्हणून सोपी इलाज काय असते कोणत्याही गोष्टीचा? कन्सेप्ट समजून घ्यायचा. कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर फक्त जस्ट रीडिंग करावं लागत असते किंवा डोळ्यासमोरून गमावं लागत असते. सर्वच्या सर्व गोष्टी सोपी होऊन जात असतात. आणि तसं पण आता तुमच्या सर्वांच्या एक्झाम येणार आहेत. त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो सर अभ्यास किती करायचा, कधी करायचा, काय करायचा. आता प्रत्येकाच्या नुसार तुम्ही अभ्यास वेगळा. कोणाला रात्री अभ्यास करावा असं वाटते, कोणाला दिवसा अभ्यास करावा वाटते. काही जण असं म्हणतात की सर दुपारी आम्ही जवळपास 4-5 वाजेपर्यंत 1 वाजतापासून किंवा 11 वाजतापासून 4-5 वाजेपर्यंत अभ्यास करू शकतो. फक्त शेजारी काय गायशी आपण सोन्याची पुडी ठेवा बस. अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही अभ्यास कोणत्याही पद्धतीनं करा तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. कोणाचा रात्री होणार आहे, कोणाचा दिवसा होणार आहे, कोणाचा सकाळी होणार आहे, कोणाला उठायलाच जिवार येते. तर मग ते त्या प्रकारचं आपापल्या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शेवटी काय करायचं आहे तुम्हाला? अभ्यास करायचा. दिवसा करा, रात्री करा, कधीही करा. मग तुम्ही काय करायचं आहे
तर सरळ सरळ काय कन्सेप्ट समजून घ्यायच्या. कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या गोष्टीवरती फक्त जस्ट रिव्हिजन मारायचं आहे. मग आता केवळ प्रयोगी अव्ययाचा कन्सेप्ट काय तुमच्या डोक्यामध्ये आला, की भाषा सुंदर करण्यासाठी किंवा आपल्या तोंडून अचानकपणे ज्या भावना निघतात, तोंडावाटे बाहेर जे शब्द निघतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. ते वाक्यामध्ये केवळ वापरलेले असतात, म्हणूनच त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर त्या जे शब्द आहेत हे भावनेच्या अधीन असतात किंवा भावना प्रधान असतात, म्हणून केवळ प्रयोगी अव्यय काय भावना प्रधान आहे. मग आता वेगवेगळ्या भावना असतात, जसं हर्ष म्हणजे आनंद ही एक भावना आहे. मग आनंदाच्या भरात तोंडातून जे शब्द निघतात त्याला काय म्हणायचं, हर्षदर्शक. त्यानंतर आश्चर्य किंवा शोक आहे, दुःखाच्या भरात ज्या तोंडून शब्द निघतील ते काय दाखवले, शोकदर्शक. त्यानंतर आश्चर्यदर्शक आहे. आता सर्वचे सर्व आपण बघू सविस्तर. आणि सर्व झाल्यानंतर जे आयोगाने वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत किंवा एमपीएससीने, तलाठीने, ग्रामसेवकने किंवा पोलीस भरतीमध्ये, ते सर्वच प्रश्नाचा आपण काय करूया, प्रॅक्टिस करूया. तर बघा आता मी काय म्हटलं तुम्हाला, आचार्य दर्शक. मग आचार्य जर होत असेल तुम्हाला काय होत असेल, आचार्य होत असेल. मग आचार्य झाल्यानंतर काय तुम्ही शब्द तोंडून बाहेर काढता, मग त्याला काय म्हणायचं, आचार्य दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मग आचार्य झालं की आपण काय काय तोंडून काढत असतो, तर आपण काय करतो, म्हणजे अचानकपणे आपलं काम म्हणजे आपल्याला काय, आपण शॉक झालं म्हणजे आचार्य झालं, त्यावेळेस करतो. किंवा आपण काय करतो, ओहो, काय करतो आपण आचार्याच्या वेळेस, काय हा. त्यानंतर अजून बापरे, अरे, बापरे, अरे. त्यानंतर अरेच्चा. हे जे शब्द आहेत, आता वेगवेगळे शब्द, भरपूर शब्द असतात, पण आपले जे मोजके शब्द आहेत ते शब्दच पाहतात. आता आपण अचानकपणे आचार्यचकित झालं काय म्हणतो, म्हणतो, किंवा शुद्ध मध्ये तुमच्या लँग्वेजनुसार, तुमच्या भागानुसार हे सर्व शब्द काय असतात, बदलत जातात. त्यानंतर बापरे, समजा समोर एक्झाम्पल बऱ्याच दिवसांनी एखादा मुलगा दिसला आपल्याला, ज्याची भेट झाली नव्हती किंवा मुलगी दिसली, त्यावेळेस म्हणतो बापरे. त्यानंतर अरे, समजा एखादी बिल्डिंग असेल, मोठी बिल्डिंग दिसली, कधी पाया नसेल, काय म्हणतो, बापरे केवढी मोठी बिल्डिंग, किंवा अरे म्हणतो, किंवा अरेच्या असं म्हणतो. तर हे काय आहे, तर हे आचार्य दाखवतात. म्हणजे ज्या शब्दातून आचार्य दाखवले जाते त्याला काय म्हणायचं, आचार्य दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं. त्यानंतर प्रशंसा जर करत असेल तर तुमचं प्रशंसा दर्शक काय, प्रशंसा दर्शक. आता प्रशंसा दर्शक म्हणजे काय, आता तुमची जर प्रशंसा दाखवली जात असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रशंसा दर्शक. मग प्रशंसा दाखवणारे शब्द कोणते असतात, मग प्रशंसा दर्शक दाखवणारे शब्द शाबास. आता शाबासकी कधी देतो आपण, शाबासकी कधी देतो, ज्यावेळेस आपल्याला एखाद्याची प्रशंसा करायची असेल त्यावेळेस त्याला आपण काय देतो, शाबासकी देतो. त्यानंतर त्याला आपण काय म्हणू शकतो, छान काम केलं. त्यानंतर वाह असं म्हणतो. त्यानंतर आपण काय, आता शाबासकी द्यायची असते तर आपण दुःख व्यक्त करू का, बापरे, काय शाबासच म्हणणारा, किंवा वाह म्हणणारा, भले म्हणणारा, किंवा भले हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, हा बऱ्याचदा एक्झाम मध्ये येतो. भले म्हणू शकतो, ठीक आहे, फक्कड आहे. त्यानंतर खाशी आहे, काय, ठीक आहे, फक्कड आहे. त्यानंतर खाशी आहे. हे जे शब्द आहेत हे कशासाठी वापरतात आपण, तर प्रशंसा करण्यासाठी वापरतो. मग प्रशंसा करण्यासाठी तोंडातून आपण नाही वापरत, ते अचानकपणे तोंडून येतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. त्यानंतर आपले संमती असेल, मग संमतीसाठी काय म्हणतो आपण, संमती दर्शक म्हणतो. काय, संमती दर्शक. मग संमती दर्शक साठी काय, मग संमती दाखवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल ठीक आहे, ठीक. त्यानंतर आपण असं बोलता बोलता अचानकपणे संमती जर दाखवत असू अचानकपणे, तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मग त्यासाठी शब्द कोणते आहेत, ठीक आहे, ओके. त्यानंतर जी हा, जी काय, जी. त्यानंतर जी हा, बरं का, काय म्हणतात, बरं आहे. त्यानंतर अच्छा. आता हा अच्छा जो शब्द हा बऱ्याचदा वापर करतो आपण संमतीसाठी. मग काय म्हणत राहतो, अच्छा, हा, बरोबर, हा, ठीक, जी. असे जे शब्द आहे तोंडातून अचानकपणे निघत राहतात. मग अचानकपणे निघत असतील तरच त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. त्यानंतर विरोध जर दाखवत असाल तुम्ही तर मग विरोध दर्शक. काय, विरोध जर दाखवत असाल तुम्ही तर काय, विरोध दर्शक. काय, विरोध दर्शक. हे फक्त जस्ट आपल्याला पास करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये सगळ्या गोष्टी येऊन जातील. बघा, विरोध दर्शक मध्ये काय, छे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, अहा, उहू, अहा,
हु. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो, फुस हुड नाही, छट छे छे म्हणू शकतो, हट म्हणू शकतो. त्याच्यातून काय विरोध दर्शवल्या जाते, काय दाखवल्या जाते, विरोध दर्शवल्या जाते. च इतर शब्द, ज्या शब्दातून फॉर एक्झाम्पल छे छे हा शब्द. आता एखादी गोष्ट चालू असताना अचानकपणे तुमच्याकडून छे छे मला नाही करायचं ते, म्हणजे काय झाला, विरोध झाला तुमचा. मग विरोध दाखवण्यासाठी छे छे हा शब्द तोंडात आला म्हणून तो काय झाला, काय झाला, सॉरी, विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय झाला. त्यानंतर तिरस्कार जर दाखवत असाल तर तिरस्कार दर्शक, तिरस्कार दाखवण्यासाठी काय, तिरस्कार दर्शक शब्द असतात. मग तिरस्कार ज्या शब्दातून दाखवल्या जात असेल, फॉर एक्झाम्पल तिरस्कार म्हणतो थू म्हणतो आपण, थू, शी, ठीक. त्यानंतर आपण काय, हुड, फुस, असे जे शब्द आहेत हे काय दाखवतो, आपण तिरस्कार दाखवतो यातून. त्यानंतर छी हा शब्द सुद्धा काय दाखवते, तिरस्कारच दाखवते. मग याच्यातून फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस काय दिसलं, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी घाण दिसली, मग घाण दिसल्यावर म्हणणार आहे का आपण, बापरे किती मस्त घाण असं म्हणणार आहे, नाही, तर तिथं काय म्हणणार आपण, छी म्हणणार आहे, छी. मग छी काय झाली, तुमचा तिरस्कार दाखवला त्या शब्दानं. मग ज्यावेळेस तुमचा तिरस्कार दाखवला जाते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, तिरस्कार दर्शक काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय असे म्हणायचं. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता जर पुढे जर जायचं झालं आपलं, तर जर तुम्ही काय दाखवत असाल, एखाद्या गोष्टीची काय दाखवत असाल, संबोधन करत असाल, मग संबोधन करण्यासाठी काय म्हणतो आपण, संबोधन. मग संबोधन दर्शक म्हणायचं त्याला. मग संबोधन दर्शक कसे आहेत तर बघा, आता एकदम इझी आहे. संबोधन दर्शक काय म्हणतात, अरे, अहो, त्यानंतर ए, त्यानंतर अजून जर पुढे जायचं, बा, त्यानंतर रे, त्यानंतर अजून अगा. हे काय संबोधन करण्यासाठी अचानकपणे तोंडून निघालेले शब्द असतात. पहा, बोलताना काय करत असतात, बऱ्याचदा रे रे वापरायचं, नाही ना रे, हो ना रे, का रे, अरे, जाय रे, काबे म्हणजे बेई वापरतो, अरे, अहो, अहो, अहो इकडे या. म्हणजे हे काय संबोधन करण्यासाठी अचानकपणे आपल्या तोंडून निघत असतात, त्यावेळेस त्याला काय संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर मौन दर्शक, काय, मौन दर्शक. मग मौन दर्शक काय, ज्यातून काय मौन दाखवल्या जात असेल त्याला काय म्हणायचं, मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. जसं की चूप आहे, त्यानंतर गुप आहे, त्यानंतर गुपचूप आहे. हे शब्द काय दाखवतात, या शब्दातून तुमचं मौन दाखवल्या जाते. मग ज्या शब्दातून मौन दाखवल्या जाते त्याला काय म्हणतात, मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर अशा प्रकारचे हे काय आहेत, महत्वाचे केवल प्रयोगी अव्यय आहे. आता जरी तुम्हाला हे केवल प्रयोगी अव्यय कोणता कुठे आहे काय आहे हे जरी नसेल समजलं, तरी तुम्हाला फक्त जर कन्सेप्ट समजलेला असेल तर त्या कन्सेप्ट वरून तुम्हाला कोणताच प्रश्न हा हार्ड जाणार नाही. आता बघा, तुम्हाला वाटलं असेल हे एकदम फास्टमध्ये घेतलं, काही समजलं नाही, तर ते फक्त सहज घ्यावं लागलं. कारण ते घेतलं नसतं तर तुम्हाला माहीत नसतं पडलं की संमती दाखवल्या जाते, हे दाखवल्या जाते. तर या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतात. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणजे त्या अँगलनं आपण मॅच्युअर आहोत. मग त्या अँगलनं मॅच्युअर आहात तर फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. फक्त मी संमती दर्शकचे तेवढे संमती दर्शक ठीक, हा, जी एवढे शब्द दिले तुम्ही पाठ जर केले आणि दुसरा शब्द जर परीक्षेत आला तर तिथं घोर होतो. म्हणून काय, कन्सेप्ट महत्वाचा आहे. कन्सेप्ट आता तुम्हाला क्लिअर झालेला आहे, त्याच्यावरती थोडेसे आपण काय बघितले, उदाहरणं सुद्धा बघितले. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, ऍक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते कसे ओळखायचे. पोलीस भरतीची तयारी करत असताना तर 1 मार्क फिक्स आहे. एमपीएससी मध्ये पण भरपूरदा जोड्या लावामध्ये हा प्रश्न येतो. तर आपण काय करू, जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये एक प्रश्न बघून त्या प्रश्नावरून काय मग आपल्याला 4 गोष्टी क्लिअर होतील. तर काय करायचं आहे आपल्याला, पहिला आहे शोकदर्शक. काय, शोकदर्शक. आणि सर्वांनाच काय करायचं, याची उत्तरं द्यायची आहेत. आणि मला तरी आत्मविश्वास आहे की सर्वांना या गोष्टी आरामात समजलेल्या असतील. त्यानंतर प्रशंसा दर्शक. काय, प्रशंसा दर्शक म्हणजे प्रशंसा करण्यासाठी वापरल्या जाते. त्यानंतर 3 नंबरला आहे आपल्याकडे संमती दर्शक, म्हणजे संमती दाखवल्या जाईल, संमती दर्शक. त्यानंतर आहे 4 नंबरला आपल्याकडे आचार्य दर्शक. काय, आश्चर्य दर्शक. मग आचार्य दर्शक मधून काय, आचार्य दाखवल्या जाईल. मग आता हे 4 आहेत. तर आता मी पहिला शब्द लिहितो. पहिला शब्द काय लिहिणार, शाबास. काय लिहिणार आहे, शाबास. शाबास हा काय लिहिला, पहिला शब्द लिहिला. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपल्याकडे, दुसरा शब्द आहे बापरे. काय,
बापरे. तिसरा शब्द आहे आपल्याकडं अरे रे. त्यानंतर काय, त्यानंतर आहे हा, जी आणि ठीक हे शब्द. बघा आता आपल्याला किती इझी आहे, तुम्हाला या प्रश्नावरून आता इझिली समजून जाईल. तर बघा पहिल्या गटामध्ये शोक दाखवला. शोक दर्शक म्हणजे काय, दुःख झालं. मग दुःख झालं तर तुमच्या तोंडून काय निघणार, दुःखी शब्द निघणार. मग शाबास शाबास किती देणार आहात तुम्ही, नाही. त्यानंतर बापरे म्हणजे काय, आचार्य आचार्य दाखवसाल तुम्ही, नाही. अरे रे निघणार आहे. काय तोंडून निघणार आहे, अरे रे तोंडून निघणार आहे. म्हणून शोकदर्शक काय झाला, अरे रे हा शब्द काय झाला, शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय झाला. त्यानंतर प्रशंसा दर्शक. प्रशंसा दर्शक म्हणजे एखाद्याची प्रशंसा करत आहे, त्याला शाबासकी देत आहे, म्हणून सरळ सरळ शाबास हा शब्द काय झाला, प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय झाला. त्यानंतर संमती जर दाखवत असाल तुम्ही, मग संमती म्हणजे काय, परमिशन तुम्ही ग्रँट करत आहात, म्हणजे काय संमती देत आहात, तर त्यावेळेस संमती दर्शक. मग संमती बापरे म्हणून संमती देतो का, नाही. जी हा ठीक अशा गोष्टीनं काय देतो, संमती. म्हणून काय झालं हे. त्यानंतर आचार्य दर्शक. आश्चर्य दाखवता. आश्चर्य म्हणजे काय, अचानकपणे सरप्राईज होता तुम्ही, त्यावेळेस काय, मग बापरे हा शब्द वापरतो. किती इझी आहे बघा. तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस हे शब्द पाठ जर केले तुम्ही तर तुमचा सगळा घोर होऊन जाईल. पाठ नाही केले, फक्त कन्सेप्ट शोक म्हणजे दुःख दर्शक आहे. दुःख कशाला, अरे रे. त्यानंतर प्रशंसा म्हणजे शाबासकी देत आहे आपण, शाबास वा. त्यानंतर संमती. संमती दाखवत आहे, जी ठीक. त्यानंतर आचार्य. आचार्य दाखवत आहे, आचार्यामध्ये काय, बापरे. असे शब्द काय तुम्हाला एक्झाम मध्ये बऱ्याचदा बघायला मिळतील. आता आपण बघूया महाराष्ट्र आपला जो महाराष्ट्राची एमपीएससी असते, या एमपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न. तो प्रश्न आहे आपल्याकडे, मी तुमच्यासाठी बरेचसे प्रश्न घेऊन आलो आहे. हे प्रश्नाचीच आपल्याला काय करायचे, याच्यात प्रॅक्टिस करायचं. तर प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे तुमच्याकडे एमपीएससी मध्ये आलेला, डिप्युटी पीएसआय मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ईश्य पहा शब्द काय, ईश्य. ईश्य हा शब्द सरळ सरळ प्रश्न होईल. ईश्य हा शब्द काय, ईश्य शब्दाचा अव्ययाचा प्रकार होता. काय विचारलं, अव्ययाचा प्रकार होता. अव्ययाचा तसंच आहे ना, हा अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रश्न काय विचारला, अव्ययाचा प्रकार ओळखा. आता हा ईश्य, ईश्य हा शब्द काय, याचा काही पर्टिक्युलर मिनिंग वगैरे असतो का, काहीतरी यूज आहे का, काहीच नाही. फक्त आपण काय करतो, याला वाक्यामध्ये आपल्याला शरम लागली किंवा काहीतरी लाज वाटली त्यावेळेस काय वापरतो, ईश्य हा शब्द वापरतो. मग त्यावेळेस काय आपल्या तोंडून तो आपण ठरवून जायला असतो का, आपल्याला तिथं जायचं, स्टेजवरती जायचं आणि तिथं जाऊन मग ईश्य म्हणायचा. तर ते तसं काही नसते, ते तोंडावरती अचानकपणे येते. मग अचानकपणे येते त्याला काय म्हणायचं, केवळ प्रयोगी अव्यय. म्हणून ईश्य काय झाला, केवळ प्रयोगी अव्यय. हा एसटीआय मध्ये आलेला प्रश्न, सॉरी पीएसआय डिप्युटी पीएसआय मध्ये आलेला काय आहे प्रश्न आहे. त्यानंतर काय आहे तुमच्याकडे, काय दुर्दशा झाली त्याची. काय रिकामी जागा आहे आणि प्रश्न आहे काय दुर्दशा झाली त्याची. काय दुर्दशा झाली त्याची हा काय प्रश्न आहे. ही जी रिकाम जागा झाली दिलेली आहे, या रिकाम्या जागेत आपल्याला काय करायचं आहे, शब्द लिहायचा आहे. मग त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. त्यांनी ऑप्शन काय दिलेला आहे, अबब. काय दिलेला आहे, अबब. त्यानंतर वाह वा. त्यानंतर आहे ऑप्शन आपल्याकडे शी. त्यानंतर अरे रे. पाहता, जर तुम्हाला सेंटेन्सचा मिनिंग जर समजला, भावना जर समजल्या, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आरामात. आता इथं काय म्हटलं, काय दुर्दशा झाली त्याची. आता काय दुर्दशा झाली त्याची विग्रहवाचक चिन्ह म्हणजे भावना प्रधान वाक्य आहे. मग भावना प्रधान वाक्य आहे, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, भावना प्रधान एखादा शब्द असणार आहे. मग भावना प्रधान शब्द कोणता असते, केवळ प्रयोगी अव्यय असते, कारण त्याच्यात भावना असतात आणि सर्वचे सर्व काय भावना आहेत. त्यानंतर फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागते किंवा ओळखावं लागते त्याच्यात कोणती भावना आहे. काय दुर्दशा झाली त्याची. मग काय दुर्दशा झाली त्याची हे काय तुमचं, याच्यामधून आनंद दिसत आहे, हर्ष दिसत आहे, आश्चर्य दिसत आहे, संमती दिसत आहे, काय दिसत आहे, काय दुर्दशा झाली त्याची. याच्यातून काय दिसत आहे, शोक दिसत आहे. मग शोक दिसत आहे तर शोकदर्शक शब्द ओळखायचा. मग त्याच्यातून दुःख. आता अबब याच्यातून दुःख दिसते काय, नाही. वाह वा याच्यातून दुःख दिसते का, नाही. शाबासकी दिसते. शी याच्यातून काय दिसते, तर याच्यातून काय दिसते, तुमची घृणा दिसून येऊन राहिली किंवा तुमचं सरळ सरळ काय सांगायचं झालं त्याच्यातून तुमचा तिरस्कार दिसते. पण हा अरे रे हा जो शब्द आहे, अरे रे शब्दातून काय दिसते, तुमच्या शोक दिसते. म्हणून अटी काय येणार आहे, अरे रे. अरे रे काय दुर्दशा झाली त्याची. काय म्हणणार आहे,
अरे रे काय दुर्दशा झाली त्याची. हे काय आहे तर हा PSI मध्ये आलेला प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस मध्ये आलेला प्रश्न आता आपण पाहू, एकदम सोपी आहे. त्यानंतर काय सरळ सरळ आहे, शी काय हे तुझे कपडे. प्रश्न काय शी. आता पुरं नाही लिहित मी, फक्त शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही भावना समजून घ्या. तर काय सरळ सरळ प्रश्न दिला, शी काय हे कपडे. आता शी काय हे कपडे हा जो शब्द आहे, हा शब्द काय आहे तुमचा केवळ प्रयोगी अव्यय आहे, हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. मग केवळ प्रयोगी आहे, फक्त तुम्हाला आता दाखवायचं. आता छी या शब्दातून काय दाखवले जाते, आनंद दिसते, आश्चर्य दिसते, दुःख दिसते की दुसरं काय दिसते, तर छी या शब्दातून काय दिसते, तिरस्कार दिसते. मग जिथं तिरस्कार दिसते त्याला काय म्हणायचं, तिरस्कार दर्शक. काय तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मग तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणता आला आपला, छी हा झाला. मग अशा प्रकारचे हे केवळ प्रयोगी अव्यय असतात. आता केवळ प्रयोगी अव्ययाचा अभ्यास करत असताना जर तुम्ही ऍडव्हान्स स्टेज मध्ये जासाल तर तुम्हाला दोन गोष्टी माहित असायला पाहिजे. त्या दोन गोष्टी म्हणजे काय, व्यर्थ उद्गारवाचक अव्यय. काय व्यर्थ उद्गारवाचक अव्यय. मग व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणजे काय, अव्यय व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणजे काय, मग ज्या उद्गारवाचक शब्दांचा वाक्यामध्ये काहीच उपयोग नसते, ते व्यर्थपणाने त्याच्यात काय केला जातात, ते कोणताच भाव व्यक्त करत नाही त्याच्या. मग ज्यावेळेस कोणताच भाव व्यक्त करत नसतील तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात, व्यर्थ उद्गारवाचक अव्यय म्हणतात. फॉर एक्झाम्पल बेटे हा शब्द आहे. मग बेटे हा शब्द काय करतो आपण वाक्यात बऱ्याचदा वापर करतो. बेटे ते चांगलं नाही झालं, हो ना बेटे ते करायला पाहिजे होतं, हा यार बेटे. आता या बेटेचा पर्टिक्युलर काही अर्थ निघत आहे का या वाक्यात, नाही निघत आहे. मग व्यर्थ आहे तो शब्द म्हणून व्यर्थ उद्गारवाचक अव्यय. मग ज्या शब्दाचा वाक्यामध्ये काहीच भाव नसेल, त्याचा काही उपयोगही नसेल, फक्त वापरायचा म्हणून वापरला म्हणजे भावना विरहित आहे, भावना प्रधान नाही. आता बेटे या शब्दातून कोणतीच भावना प्रकट नाही, दुःखही नाही, शोक नाही, आनंद नाही, त्यानंतर आश्चर्य नाही, संमती नाही, तिरस्कार नाही, काहीच नाही. फक्त काय हा भावना विरहित शब्द आहे, म्हणून हा शब्द काय झाला, व्यर्थ झाला. मग ज्यावेळेस अशी व्यर्थ शब्द जर वाक्यात वापरले जात असेल तर त्यांना व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात. आणि जर त्यातून भावना येत असतील तर त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि व्यर्थ असतील तर ते व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असतात. मग असे शब्द कोणते आहेत, आता आपल्या बोलीभाषेत भरपूर असे शब्द आहेत, जसे की बेटे म्हटला आपण, त्यानंतर म्हणे हा शब्द आहे, त्यानंतर बापडे हा शब्द आहे, बापडे हा शब्द आहे. म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे शब्द असतात. त्यानंतर कोणी रे हा शब्द वापरते, तर रे या शब्दाला बी काही अर्थ नाही. मग असे जे शब्द असतील की ते शब्द वाक्यामध्ये जस्ट व्यर्थपणाने यूज करतो आपण, वाक्याची भरती करतो, त्या शब्दाला काय म्हणायचं, व्यर्थ उद्गारवाचक वाक्य असं म्हणायचं. त्यानंतर हे समजून, आता हे तुम्हाला एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहे, पण हा कन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे तुम्हाला. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आता काय होते, बऱ्याचदा काय होत असते, वाक्यामध्ये एखादा शब्द काय करत असतो आपण, त्या वाक्याला काय असते, लकब आली पाहिजे. काय आली पाहिजे, बोलताना लकब म्हणून काय करत असतो, काही शब्द वापरत असतो. बोलताना काय पाहिजे आपल्याला, वाक्यामध्ये लकब पाहिजे. मग लकब पाहिजे तर काय करतो आपण, शब्द वापरत असतो. मग लकब येण्यासाठी जे शब्द आपण वापरतो, पुन्हा वापरतो. विशेष म्हणजे ते शब्द काय करतो आपण त्या वाक्यामध्ये पुन्हा वापरतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं पालू दे. काय म्हणायचं, पालू दे. काय म्हणायचं त्याला, पालू दे असं म्हणायचं. किंवा पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय. काय म्हणायचं, पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय. काय म्हणायचं, पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी. मग आता केवळ प्रयोगी अव्यय तर तुम्हाला माहित आहे. केवळ प्रयोगी अव्यय काय असतात, भावना प्रधान असतात, वाक्यामध्ये वापरल्या जातात. त्यांना काय असते, त्यांना विशेष असा काही भाग नसते, तो वाक्याचा भाग नसते, परंतु ते वाक्यांना सौंदर्य देण्यासाठी वापरतो. त्यानंतर आपण ते हे बी बसलो, व्यर्थ उद्गारवाचक ज्या शब्दांना काहीच भावना नसतात, ते फक्त जस्ट व्यर्थपणाने त्याच्यात यूज केला जातात, त्यांना काय म्हणतात, व्यर्थ उद्गारवाचक शब्द असे म्हणतात किंवा अव्यय असे म्हणतात. त्यानंतर मेन काय आहे, जर तुम्हाला बोलताना आता लकब पाहिजे असेल तर मग लकब पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, एखादा शब्द त्या वाक्यामध्ये परत वापरत असता. मग परत वापरत असताना तो शब्द त्याला म्हणायचं पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय किंवा पालू दे. शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर पालू दे असं म्हणायचं. मग असे कोणते शब्द आहेत, तर मग फॉर एक्झाम्पल बरका हा शब्द काय करत असतो आपण वाक्यामध्ये खूप वेळ यूज करतो. बऱ्याच लोकांना शब्द सवय असते, बरं का, हो का, बरं का,
बरं का तिथं जायचं, बरं का इथं जायचं, म्हणजे हे शब्द काय करत असतो वाक्यामध्ये परत परत वापरत असतो. मग असे जर शब्द आपण वाक्यामध्ये परत परत वापरत असू, पुन्हा पुन्हा, आता याला फारसा काही अर्थ नाही, म्हणजे हे बी व्यर्थ उद्गारवाचक शब्दच आहे, परंतु लकब येण्यासाठी जर आपण हे वापर करत असू तर त्याला पालुदे असं म्हणायचं, किंवा पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. किंवा फॉर एक्झाम्पल अजून जर शब्द सांगायचे झाले तर आत्ता हा शब्द आहे, आत्ता हा शब्द आहे, जळलं मेलं हा शब्द आहे, जळलं मेलं हा शब्द आहे. त्यानंतर शुद्ध आपल्या इकडचा रे हा शब्द आहे, किंवा अरे हा शब्द आहे. आता हा जो रे शब्द आहे, हा रे शब्द हा विदर्भाच्या भाषेमध्ये बऱ्याचदा तुम्हाला बघायला मिळेल. नाही ना रे, हो ना रे, इकडे येणार रे, तिकडे जाणार रे, म्हणजे रे शब्द का वाक्याला लकब येण्यासाठी, काय वाक्याला लकब येण्यासाठी आपण काय करतो, हा रे शब्द किंवा अरे शब्द किंवा गड्या हा शब्द काय करतो, गड्या हा शब्द काय करतो वाक्यामध्ये खूप वेळ यूज करत असतो. मग जे शब्द आपण त्याला काही अर्थ नाही काय नाही, जस्ट वाक्यामध्ये वाक्याला आपल्या लकब यावी, बोलताना बोलीला लकब यावी त्याकरता वापरतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं पालुदे किंवा पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय. हे दोन कन्सेप्ट पण महत्वाचे होते. अतिशय महत्वाचा हा कन्सेप्ट होता केवळ प्रयोगी अव्यय. याच्यावरती माणसं अतिशय महत्वाचे असतात. आपलं जे लेक्चर असते हे पूर्ण डिटेल्समध्ये असते, म्हणून 10-15 मिनिटाचा व्हिडिओ टाकून त्याच्यामध्ये आपण लेक्चर घेत नाही, कारण त्याचा कन्सेप्टच क्लिअर होत नाही. मग जिथं जर तुम्ही खरंच अभ्यास करत असाल तर तुम्हाला घंट्याचे लेक्चर करावे लागतात, त्यावेळेस तुमची कन्सेप्ट क्लिअर होतात. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इझिली काय जाणार आहे, सर्व सॉल्व्ह करायला सोपी जाणार आहे. म्हणून काय करायचं, तुम्हाला कोणतेही लेक्चर असतात ते पूर्ण करायचं, पूर्ण लेक्चर केल्यानंतर त्याच्यावरती सराव करायचा. हाच काय असते मूलमंत्र असतो कशाचा, तर तुम्हाला व्यवस्थित पेपरमध्ये मार्क्स मिळण्याचा. तर चला, तर या लेक्चरमध्ये हे बघितलं आपण. पुढच्या लेक्चरमध्ये उद्या पुन्हा नवीन विषयासह, विषय नवीन नाही, विषय तोच मराठी ग्रामर, फक्त टॉपिक जो असणार आहे आपला विषय, म्हणजे टॉपिक जो असणार आहे आपला, हा टॉपिक काय असणार आता वेगळा असणार आहे. शब्दांच्या जाती आपण कव्हर करत जात आहे. शब्दांच्या जाती झाल्यानंतर बरेचसे जे मराठी ग्रामर आहे महत्त्वाचं, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून हायली इम्पॉर्टंट असते, त्या सर्व गोष्टी काय करणार आपण हळूहळू बघणार. चला, तर तुम्ही पूर्ण लेक्चर बघितलं, धन्यवाद. चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं कर्तव्य पार पाडा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक पण करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.